नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता ना माझी सकाळची सगळी कामं आटोपली आणि जायचंय मला आता बाजारामध्ये। तर बाजारात जाण्याचं कारण 3 दिवसापासून चालू आहे जायचं पण आज चालला मुहूर्त, कारण मुलं तर संध्याकाळी दुपारी खूप ऊन असतं पाऊस नसल्यामुळे, पण रात्री आमच्याकडे पाऊस पडलाय चांगल्या पद्धतीचा आणि थोडंसं बरं वाटतं। गरम तर खूपच होतंय, पण आता आहे ना म्हटलं शाळेची आता सुट्ट्या पण संपत आल्या, त्यांना ना युनिफॉर्म घ्यायचे होते आणि शाळेत त्या मागच्या वर्षी त्यांना आहे ना शाळेतूनच मागवलं होतं। त्यांचं पहिल्याच वर्षी ॲडमिशन होतं, 2 वर्ष झाले तेव्हा। तर मग तिथून कापड त्यांनी एकदम मागवलं होतं, पण आता शाळेचं युनिफॉर्म त्यांना आहे ना शिवून घ्यायचा असतो। तर म्हटलं आता चला अजून आहे 2-4 दिवस, तर शिवून तो होतील तोपर्यंत म्हटलं मग आहे ना घेऊ आपण। 3 दिवसापासून मी चाल बोलते वेदांत सिद्धांतला, पण ते कसं संध्याकाळचं जावं असं वाटतं, दुपारी नको वाटतं उन्हाचं, त्यामुळे ना मग आता मी काढलं। कारण ते संध्याकाळी ना मग म्हणतात संध्याकाळी जाऊ, ऊन आहे आता। आज संध्याकाळी खेळायचा टाईम झाला की खेळायला जातात, म्हणतात जाऊ उद्या असं करत। आज आहे ना मग ते आज काही त्यांच्या मित्रांची स्कूल सुरू झालेली आहे, तर मग ते बोलला की नाही मम्मा ते आज कोणच नाही मुलं खेळायला, त्यामुळे म्हणतो चल आता जाऊ। मग लवकर आटपलं कामं आणि म्हटलं मी काल बघून आले कापड वगैरे कसं आहे, पण म्हटलं आता पहिले त्यांना टेलरकडे नेते आणि त्यांचं मेजर घेऊन किती कापड लागेल त्यासाठी ते मग घ्यायला। मग म्हटलं चला, ते असल्याशिवाय मग मला पण जाता येत नव्हतं घ्यायला। मग म्हटलं आता चल मम्मा आवरलं तर चल। तर आता माझं आवरलेलं आहे, बघू आता काय काय घ्यायचं आहे त्यांना, तर घेऊन जाते। बरेच बाकी आहे शॉपिंग, पप्पांना पण बोलतायत चला, पण पप्पांचं काम चालू आहे, ते आहेत घरात। आता आम्हीच जातो तिघं फक्त आणि येतो त्यांची शाळेची शॉपिंग करून। तर आता इथे ना आम्ही गेलो तर कपड्याच्या दुकानामध्ये आणि तिथं हे ना कापड घेतलं होतं त्यांच्यासाठी, याच्यातून ते गोडवानला होतं त्यांच्या शाळेचं। मग तिकडं आणायला तिथं आम्ही बराच वेळ थांबलो आणि मग ते दादा गेला आणि घेऊन आला दोघांसाठी युनिफॉर्मचं कापड कट करून ते देत होते। 2 ड्रेस घ्यायचे होते त्यांना, तर त्यासाठी घेऊन आला होता तिकडनं। आणि मग नंतर लगेच त्यांनी आम्हाला दोघांच्या 2 ड्रेसचं कापड कट करून दिलं आणि तिथंही खूप गर्दी होती। आता मुलांची सगळी शाळेची शॉपिंगची तयारी चालू आहे, छत्र्या, रेनकोट, युनिफॉर्म याचीच शॉपिंगसाठी खूप मुलांची बी गर्दी आणि पालकांची पण खूप गर्दी होती। पण मग आम्ही घेतलं तिथं कापड आणि मग लगेच आम्हाला दुसऱ्याही दुकानात जायचं होतं। हे कारण पहिले वेदू बोलत होता नाही नोटबुक घेऊ, पण मग म्हटलं नको, तू ना हलक्या वस्तू अगोदर घेऊ, कारण नोटबुक वगैरे जड झाला का मग मार्केटमध्ये घेऊन हातात मग कंटाळा येतो फिरायला। तर म्हटलं आधी ना आपण कापड वगैरे घेऊ आणि नंतर मग बाकीचे शॉपिंग करू। मग तर त्याचं म्हणणं नाही, मला आधी बुक्सच घ्यायचे। मग घेतले, आधी कापड घेतलं, मग लगेचच मग भांड्यांच्या दुकानात आलो आणि तिथे ना पाण्याची बॉटल घ्यायच्या होत्या। मग त्या बॉटल घेतल्या, टिफिन पण दाखवलं, पण वेदव बोलत होता की नको मला नको टिफिन घ्यायची, त्याची स्टीलची आहे। पण सिद्धू बोलतो मला स्टीलची नको, मला अशी म्हणजे अशीच याच्यामध्ये नको, तर त्याला अशी रबरचं झाकण असतं त्यातली पाहिजे होती। तर म्हटलं ठीक आहे, पण तो आला नव्हता म्हणून आम्ही ना ते टिफिनचं हे केलं, कारण तो घरी आला तर परत ना ओरडला असता आणि मग चिडचिड केली असती, त्यापेक्षा ना आम्ही टिफिन घेतलीच नाही, फक्त पाणी बॉटल घेतल्या आणि घरी आलो। त्यानंतर मग त्याचं म्हणणं असं की मला पहिले नोटबुक पाहिजे होत्या, नोटबुककडे चला पहिले। मग तिथं कप पण पाहत होते, पण कप काय माझ्या पसंतीचे नव्हते, मग ते काही घेतले नाही मग मी। आणि म्हटलं चला आता तिथं फक्त आम्ही पाणी बॉटलच घेतल्या फक्त, आणि लगेचच आम्ही ना याच्या नोटबुकच्या दुकानामध्ये आलो तिथं। तर मग त्याचं चालू होतं, मग तिथं बॅग पण लगेच दाखवत होतं, ही दाखवा ती दाखवा। हा त्या दुकानदाराला नुसता त्रास देत होता नुसता, आणि ते पण हसत होते, मी दाखवतो देतो तुला, पण तो काय नाही, ही दाखवा, कलर दाखवा दुसरा। तर बघा मंडळी, मी ना आता मार्केटमधून जाऊन आले। हे बघा माझ्या सिद्धू पण आला, सिद्धूला नेलं नव्हतं पण त्याला आम्ही बॅग आणली, त्याला खूप आवडली बाळा तुला। त्याला बॅग आहे आणि ही वेदांतला आहे। आणि हे बघा स्कूलच्या पाणी बॉटल पण आणल्या दोघांसाठी 2, मागच्या वर्षी पण 2 घेतल्या होत्या, पण आता ह्या वर्षी आता टिफिन होते तिथं, पण याच्या चॉईसचं पाहिजे होतं म्हणून आहे ना आम्ही, आणि हा आला नव्हता। मग वेदांत बोलला नको मला टिफिन, म्हटलं याच्या चॉईसने घेऊ, अजून जायचंच आहे, आता 2-3 दिवस सारखं जाणं होणारच आहे, तर टिफिन मग याच्या चॉईसनेच घेऊ म्हटलं। आणि बॉटल घेऊन आलो मग आम्ही। आणि इथं आणला आता पेन बॉक्स पण आम्हाला ना सारखं, मग एक पेन असला का हरवतो, कुठं पडतो, शाळेत गायब होतो, मग रोज पेन नसल्या तर मग पेन पाहिजे करतात, तर बॉक्सच घेऊन आले। आणि इथं आहे ह्या नोटबुक आणल्या, ह्या सिद्धार्थ
नाही बघा बॅगमध्ये लगेच आपापल्या बॅगमध्ये भरून पण ठेवून देणार ते. आणि इकडं आहे त्यांच्या शाळेचा युनिफॉर्म आणलाय बघा, युनिफॉर्म आणलाय ते आता शिवून घ्यायचा आहे टेलरकडे ना, त्याच्यात मेजर द्यावं लागेल आणि मग याच्या साईजचं, कारण मागच्या वर्षी ना त्यांना लगेचच शॉर्ट झाले ते ड्रेस, त्यामुळे ना थोडेसे आता यावर्षी थोडेसे म्हणजे मागच्या वर्षी परफेक्ट शिवले होते म्हणून शेवटी मार्चपासूनच ना, मार्चपासून त्यांना ते ड्रेस झालेच नाही म्हणजे शॉर्ट व्हायला लागले जास्त, मग तो हा घालायचंच टाळला. मग ह्या वर्षी म्हटलं तर जरा थोडेसे 1 इंच तरी एक्स्ट्रा शिवले ना की बरं पडेल. मग म्हटलं आता आहे ना, कारण वर्षभर उंची वाढत असते 1 इंचापेक्षाही जास्त वाढते वर्षभरात, मग शेवटी घालता येत नाही ते ड्रेस. मग आणि हे आहे पॅन्टचं कापड, तर आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी जाऊन यांना मेजर द्यावा लागेल. मी कापड घेऊन आले, आता प्रत्यक्ष टेलरकडे यांना घेऊन जावं लागेल. त्याचे पप्पा जातील घेऊन आणि शिवायला टाकतील. अजून आहे 4-5 दिवस शाळा सुरू व्हायला तर होती. आम्ही आता टेलर मला जेंट्स टेलर माहिती नाही तर त्या होता, पण त्याची साईज पण थोडी दोघांमध्ये डिफरंट आहे. त्याला थोडासा कमी लागतो, याला जास्त लागतो, म्हणून आहे ना मग म्हटलं आता दोघांनाही सोबत घेऊन प्रत्यक्ष त्याचं परफेक्ट माप घेऊन मगच शिवायला टाकायला लागेल. आणि ह्या आहे वेदांच्या नोटबुक आहे, ते पण आता बॅगमध्ये. आणि त्यांना पेन दिलेत मी काही, आता हे शिल्लक ठेवले, जर जेव्हा संपेल तेव्हा म्हटलं माझ्याकडून मागा पेन भेटेल तुम्हाला. तर अजून भरपूर काही शॉपिंग बाकी आहे. अजून छत्री घ्यायची आहे, शूज सँडल घ्यायचे आहेत आणि बुक्स त्यांना शाळेकडून भेटणार आहे. आज झाले वाटतं त्या बुक्स वाटप, आज म्हणजे गव्हर्नमेंटकडून आले ते हे बुक आले प्रत्येक शाळेवाईज असे वाटप झालेले आहे, म्हणजे शिक्षकांच्या ताब्यात भेटलेले आहे. आता स्कूलच्या पहिल्या दिवशी तर यांना भेटून जातील ते. आता नोटबुक झाल्या, त्यांच्या बुक्स त्यांना शाळेतून भेटतात. आता बाकी फक्त आता टिफिन आणि छत्री राहिली. अजून भरपूर काही शॉपिंग आहे बाकी, आता एवढीच झाली थोडीशी, बाकी नंतर होणार आहे. तर चला भेटूया.